शेगावला रात्रीपासून पाऊस पडतो आहे. हलका हलका पडतोय आणि साहजिक अशा दरवेळी पाऊस कधीचा पडतो यावेळी आठवतातच, किंवा अर्ध्या रात्रीचा पाऊस तुझ्या वाजतो मनात हेही आठवते. पाऊस आला गारांचा वर्षाव पण आठवतो. पण पाऊस कधीचा पडतो आहे. आज मी ह्या कविता वाचतो. ह्या वाचताना जे काही पार्श्वसंगीत कदाचित ऐकू येईल, विजांचा कडकडाट किंवा पावसाचा आवाज, तो या आजूबाजूच्या खिडक्या दारातून येणारा असेल. सकाळी उठल्या उठल्या मला सुखद असा धक्का व्हॉट्सअप पाहिल्यावर बसला. काल परवापासून मी दिलीप धोंडो कुलकर्णी, चारुदत्त भागवत, कल्पना चारुदत्त अशी नावं घेतो आहे, त्यांच्या कविता वाचतो आहे. आणि सप्रे सर मला म्हणाले होते की मी दिलीप धोंडो कुलकर्णीच्या कविता तुला पाठवतो किंवा मिळवून देतो. पण कदाचित फेसबुकवर माझं आवाहन ऐकून कदाचित आशुतोष पोतदार याने व्हॉट्सअपला मला लोकवाङ्मयाचं पुस्तक आहे, कविता कोल्हापूरची, सुहास एकसंबेकर यांनी संकलन आणि संपादन केलेलं आहे. त्यातल्या 6 कविता पाठवल्या आणि माझी सकाळ सुंदर झाली. विलक्षण अशी कविता. आत्ता मी ग्रेसची आठवण काढली. काही कवितांमध्ये ती छाया दिसते दिलीप धोंडो कुलकर्णींच्या, पण ते उथळ अनुकरण नाही आहे. म्हणजे ग्रेसचं कृतक अनुकरण आपण अनुभवतो, काही लोक ते करतात, पण हे असं नाही आहे. ते पचवून स्वतःचं काहीतरी, स्वतःचा स्वर गवसलेली ही कविता आहे, सूर गवसलेली ही कविता आहे असं म्हणता येईल. तर दिलीप धोंडो कुलकर्णी. दिलीप धोंडो कुलकर्णी यांचे 25/1/92 रोजी अपघाती निधन झाले. त्यांचे 2 कविता संग्रह प्रकाशित आहेत. कोणत्याही पुस्तकाची अर्पणपत्रिका लेखक आणि समष्टी यांच्यातले अनुसंधान असते आणि त्याच्या निर्मितीमागची भूमिकाही असते असे गृहीत धरून अरण्यरुदन आणि पालखीची गाणी ची ही अर्पणपत्रिका बघा. सेन्सिटिव्ह सेल्डम अँड सॅड, सेन्सिटिव्ह सेल्डम अँड सॅड. दिशांच्या मुळाशीची अर्पणपत्रिका. कैलासवासी पप्पा व इतर कुटुंबीय, प्रत्यय, जागर आणि माझ्यावर आणि माझ्या कवितांवर प्रेम करणारे माझे सर्व जीवलग, आणि गणेश बारसाठी, ज्यांनी मला कवी म्हणून जगणे शक्य व सुसह्य केले. ह्या कविता वाचण्यापूर्वी मी माझ्या सगळ्याच मित्रांना आणि विशेषतः नवोदोत्तरी मित्रांना विनंती करीन कि कुछ गौर करो यार, चारुदत्त भागवत पे और दिलीप धोंडो कुलकर्णी पे. कुछ सोचो और बाद में लिखो. पहिली कविता, गाणे. देवदुःखातून माझ्या आंधळ्या हातावरी थेंब आले, थेंब माझ्या साचले प्रेतावरी. शुभ्र वस्त्रातून कोणी आणले काळे दिवे, अश्मवाद्ये घेऊन आले तमातून काजवे. लक्षमोत्यातून माझी गळत आली प्राक्तने, आणि अंधारात केली यक्षिणींनी नर्तने. चालली ग चालली फुलपंख माझी पालखी, भेटल्या मजला उरी साऱ्या खुणा अन ओळखी.
काल रवींद्र लाखे असं म्हणाले की तुझ्या ह्या विलक्षण कविता ऐकवतो आहेस चारुदत्त भागवत आणि यांच्या. कसे काय एवढे दुर्लक्षित राहिले हे कवी? काही तत्कालीन व्यवस्था अशा होत्या का? काही राजकारण तर नव्हतं की यांच्याकडे लक्ष जाऊ नये? तर मला हे काही पटत नाही. असं नाही असं होऊ शकत. म्हणजे तुम्ही कोणाला असं दाबून टाकू नाही शकत. मुळातच चारुदत्त भागवत स्वतःच एवढे कॉलस होते आपल्या प्रसिद्धीविषयी. कविताच तर नष्ट करायचे, तर त्याच्यामुळे ते तसं झालं. पण चला ठीक आहे. राहुल पोंगले यांच्या निमित्ताने का होई, म्हणजे निमित्तानेच चारुदत्त हे नाव कळलं. मग दिलीप धोंडोंचं नाव मला कळलं आणि खूप उशीर झाला तरी आता ती कविता येण्याच्या, म्हणजे हे शुभवर्तमान आहे ना ही बातमी. म्हणजे तर हरकत नाही, पण असं काही ते नसावं. म्हणजे हा जो, पण तो गमतीने म्हणाला की CID चौकशी झाली पाहिजे. त्या काळात असं काही होतं का की या कवितांकडे लक्ष जाऊ नये? असं काही नसतं. पुढची कविता नाना 1. नाना, माय गॉड, नानाचे देव कसे ओले ओले छान, नानाच्या तोंडात उन्हाचे पान. ही पहा नानाची भावली, नानाच्या मांड्यात सापाची सावली. नाना मधुमधुरा तव गिरा, मिसळीचा आग्याकट आणि बावलेला शिरा. नाना तुझ्या डोक्यात फुलं कुणी माळली, बेडूकाला गाय आली. नाना कुठाय? नानाच्या बेडकाला झाला एक साप, सापामागे पळता पळता नानाला लागली धाप. धाप धाप आवाज करीत बरगडी एक आली, फतकल घालून बसली आणि नानाला म्हणाली, नाना ओ नाना गाणे म्हणा ना. नाना करीत होता मॅडपणाचा बहाणा, जे का मद्यले गांजले जे का गद्यले पद्यले, तोची नाना ओळखावा, नाना तेथेची जाणावा. नाना 2. भल्या मोठ्या गालावरच्या अर्धवट उघड्या डोळ्यासारख्या दुकानात तू अंधाराच्या लादीसारखा बसून असतोस. केसांच्या धुरकट ढगांचे कळप डोळ्यावर उतरतात. तडकलेल्या वेडसर काचेसारखं हसू भडक झोपाळू ओठातून बेसावतपणे लाळेसारखं गळतं. स्टेशनरी मालाच्या रंगीबेरंगी किल्ल्यात धुळीच्या 7 तटांच्या पार भग्न शहजाद्यासारखा विलासी दारिद्र्याच्या कळा पेहरून स्वप्नांच्या धुंद रात्र गर्द दुनियेतल्या मधाच्या रस्त्यावरून दवाचे गजरे बांधून नशिल्या गझला ऐकत तू भटकतोस. अमानुष सुंदर जहरिल्या सर्पदंशांनी तुझ्या रक्ताला बहर येतात आणि हे बहर तुझ्या अंथरुणात सकाळी पिवळे कुत्सित डाग ठेवून जातात. तू गळक्या सूर्यपात्राला तितक्याच हिंस आत्महत्येसारख्या काळोखाची गरज असते म्हणून तू गच्च मिटलेल्या मुठीसारख्या थिएटरात बसून प्रकाशित पडद्यावरच्या रेषा आणि बिंदूंवर बलात्कार करतोस पुन्हा पुन्हा आणि फुटलेल्या फोडासारखा बळबळत राहतोस. पुढची कविता देशपांडेबाईंचे राज्यारोहण. डोळ्यांच्या कडांना थोडंसं ताजं रक्त लावून देशपांडेबाई बसल्या हीण मिसळून शुद्ध केलेल्या सिंहासनावर. चवऱ्या ढाळणाऱ्या काळ्या गुलामाच्या बळकतट दंडांच्या स्नायूंची फुलपाखर भिरभिरली. त्यांच्या मनाच्या दरबार हॉलमध्ये राजाज्ञेवरून शाही बँड वाजवत होता. कोवळी लुसलुशीत भावगीतं, लवचिक सडपातळ दुधारी तलवारींनी बाईंनी कापली अनेक शुभ्र विचारी मस्तक. दोन्ही हातांनी स्तन उचलून केले घोंघावत्या पब्लिकला अनेक घवघवीत नमस्कार. बाईंनी ठोकरले जाडजूड लाथेने परकीय नजराणे स्वकीयांचे अश्रू पुसले. मासल मठ्ठ हाताने घोषणा केल्या सर्वंकष युद्धाच्या.
यादवीच्या पानावर उठवला डाव्या हाताचा अंगठा. शाही करमणुकीसाठी आयोजित केलेल्या एरिनातील मत्त पशूंच्या मैथुनाने बाईंचे डोळे गर्द होत गेले. भर दिवसा झाली ओटीपोटाच्या कुपीत. गच्च काळी रात्र. बाई परतल्या अंतःपुरात काळ्या गुलामाचा धरून हात. पुढची कविता आहे गोंधळ. सुरुवातीला मी ही अशीच वाचली. सोलुनी चांबडी संबळ दिमडी करून वाजवितो, तुझ्या भुत्या मी महिमा अंबे लोकी गाजवितो, माऊली लोकी गाजवितो. मग माझ्या लक्षात आलं, अरे हा गोंधळ आहे, ही अशी वाचायची आहे. सोलुनी चांबडी संबळ दिमडी करुनी वाजवितो, तुझ्या भुता मी महिमा अंबे लोकी गाजवितो, माऊली लोकी गाजवितो. टाक चांदीचे तुझे गळा अन कवड्यांच्या माळा, अहंकार अस्तित्व सांडुनी मांडीन गोंधळा, माऊली मांडीन गोंधळा. कळस उंच अंधार दाटला फरफरती पोत, गूढ अरण्यातील हिरण्याचा मी खद्योत, हिरण्याचा मी खद्योत. हिरण्याक्ष अन हिरण्यवदने हिरण्यमयी वाचा, मुक्तीची घेऊन रिंगणे करीतो मी नाचा, माऊली करीतो मी नाचा. जन्म मृत्यूचे हातामधले कंकण किणकिणते, जन्म मृत्यूचे हातामधले कंकण किणकिणते पायी, नाचतात मायेचे पैंजण रुणझुणते माई, माऊली पैंजण रुणझुणते माये. फोल गळे अनपक्व फळे मी सेविन सुखराशी, भोगिन गोकुळ उभविन सरळ तृष्णेच्या देशी. फोल गळे अनपक्व फळे मी सेविन सुखराशी, भोगिन गोकुळ उभविन सरकुळ तृष्णेच्या देशी, माऊली तृष्णेच्या देशी. गर्भशिवाचे मला जीवाचा होतो मम लोप, येई गोंधळा भक्त आंधळा दावी अपरूप, माऊली दावी अपरूप. हे बघा कसे किती प्रकार हे म्हणजे हाताळण्याची क्षमता. दिलीप चित्र्यांची मला म्हणजे बघा एक कविता आठवते. चेहरे चांदणे पौर्णिमा वल्लभा अशासारखी एक पहा अनुष्टुभला आधी. चुंबिने चांदणे पौर्णिमा वल्लभा देखणे अशी एक कविता आहे पहा. ती मला थोडं त्याची म्हणजे चित्र्यांनी पण ते मीटरमध्ये आणि याच्यामध्ये हे करून बनलेलं. अलीकडे डहाके सरांचा कर्कवृत्त संग्रह आला आणि आमचे मित्र श्याम माधव धोंड यांना त्याच्यामध्ये पृथ्वीवृत्तातल्या का कोणत्या तरी वृत्तातल्या कविता दिसल्या. ती तशा मी वाचल्या पण आहे, त्या पण उद्या परवा मी वाचेन. ते दाखवलं नाही आहे, म्हणजे ते मीटर तोडलेलं आहे, पण त्याच्या पटकन लक्षात आलं की ही वृत्तबद्ध कविता आहे. ती लिहिताना डहाक्यांनी सरळ लिहिलेली आहे, पण पूर्ण परफेक्ट त्या वृत्तात बांधलेली कविता आहे ती. तर हे एवढ्या ताकदीने होत असेल तर हे काय म्हणतात त्याला, स्वागत आहे अशा प्रयत्नांचं, अशा प्रयासाचं. पण हे या पद्धतीने इतक्या ताकदीने ती शब्दकळा आली तर. आता असे हिवाळा. पुढची कविता. रात्री प्रदीर्घ झाल्या आता असे हिवाळा, घेती कवेत मजला निष्ठुर थंड ज्वाळा. शेजेवरी धुक्याच्या पडला मलूल चंद्र, निस्तेज चांदण्यांचा हा पेंगता पहारा. गोठून चाललेली दृष्टी अधुरी कामी, फुटते त्वचा भयाचा उठतो आता शहारा. एकांत अनुभवाचा पाषाण उंच गेला, रक्तातुनी अखेर तुटला हळूच तारा. रस्त्यावरी मनाच्या
नाही आवाज फक्त हिमशुभ्र शांततेचा, हा वाजतो खटारा. आहे असेल होते, नाही नसेल नव्हते, गुंडाळूनी उशाला मी घेतला पसारा. हृदयात शून्य आता विकसित पूर्ण होते, लागेल झोप गाढ आता असे हिवाळा. माग कायेकरांसाठी नावाची कविता आहे. रात्रीच्या वेळी एका अनोळखी घराच्या पायरीवर खूप पिऊन बसलो होतो, मी आणि एक आफ्रिकेतील पांढरा सिंह. गप्पा मारता मारता अचानक त्याने मला एक थप्पड मारली आणि नंतर आयाळ पाडून आणि पंजे पसरून माझी माफीही मागितली. प्रकरण एवढ्यावर मिटलं नाही. एका तिरीमिरी सरशी मी घरात गेलो. तिथल्या श्वापदीय अंधारात सुद्धा ओळखीचा वाटला मला एक आरसा. त्या समोर जाऊन मी रडलो ओक्साबोक्षी मनमुराद. नंतर माझ्या लक्षात आलं, पांढऱ्या सिंहाला सुद्धा असणार एक सिंहीण, काही बछडे आणि त्याच्या पावलांचाही उरत असणार माग, कदाचित अधिक सुस्पष्ट. तेव्हा मी आरशासमोर अगतिक झालो. काय करावं मला काही सुचेना. माझ्या एका नाकपुडीत दाटला होता रानफुलांचा मंद गंध आणि दुसऱ्या नाकपुडीत बंदुकीच्या दारूचा उग्र दर्प. दिलीप धोंडो कुलकर्णी.